आपला 1800 रुपये ठरवलं. 1,300 रुपये दिले ते काय 1800 रुपये झाले का? हा व्हिडिओ आज खूप व्हायरल होतोय. 1500 व 300 दिले पण ते 1800 झाले नाही असं त्या कामवाल्या बाई म्हणतात. यात त्यांचं काही चुकलं नाहीये. खरं तर हा तुम्हा आम्हाला, शासनाला व अर्थतज्ञांना सवाल आहे की आर्थिक साक्षरता समाजामध्ये किती आहे. आधी तो व्हिडिओ बघू व नंतर पुन्हा या मागचं विदारक सत्य जाणून घेऊया. तुम्हाला 1800 रुपये दिले होते ना? कसे 2000 रुपये दिले? 1800 किती रुपये? 1800 रुपये दिले. आपला 1800 रुपये ठरवलं. 1,300 रुपये दिले ते काय 1800 रुपये झाले का? 1,000 आणि 300 रुपये. 1,300 दिले. 1,000 आणि 300 1800 होतात ना. असं काय करताय तुम्ही? 1800 रुपये द्यायला पाहिजे नव्हते. 1800 दिलं ना. नाही दिले 1800. एक सेकंड भाई, कितने दिए? 1,500 आणि 300. 500च्या 3 नोटा होत्या, 200ची 1 नोट होती आणि 100ची 1 नोट होती. का 2 आहे का? 500च्या 3 नोटा दिल्या ते मी कबूल करते. पण 300 1,500 पण ते 300 रुपये दिले होते. 1,300. मग 1800 होतात ना. 1800 द्यायला पाहिजे ना. मग 1800 दिले ना तुम्हाला. 1800 दिले. अरे 1,000 आणि 300 300 दिले. कॅल्क्युलेटर लेके फोन देतो. मी बसने प्रवास करत होतो. 16 रुपये माझं भाडं झालं. मी कंडक्टरला 20 रुपये दिले म्हणजे त्यांनी मला 4 रुपये परत करावे. पण कंडक्टरने मला 1 रुपया सुट्टा मागितला. माझ्याकडे 1 रुपया नव्हता. मी त्या बदल्यात 2 रुपये दिले. त्यावर कंडक्टरने मला 5 रुपये परत दिले. मला वाटलं त्यांनी मला 1 रुपया शिल्लक दिला, पण अर्थात गणित करून पाहिलं तर माझा 1 रुपया शिल्लक गेला होता. असं ट्रेन तिकीटच्या काउंटरवर देखील होतं. यातून हजारो रुपयांची वरच्यावर उलाढाल होते. असं तुमच्यासोबत कधी घडलंय का? तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ही झाली आर्थिक निरक्षरता. आपण किती आर्थिक साक्षर आहोत, व्यावहारिक ज्ञान आपल्याला किती आहे आणि या साक्षरतेचं प्रमाण किती आहे हा विषय चिंतेचा आहे. या व्हिडिओमधून तेच समाजाचं विदारक सत्य दिसतंय. हा व्हिडिओ सगळ्यांनी कॉमेडी म्हणून बघितला असेल, पण आपल्या मुलांना शाळेत किती आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञान दिलं जातं यावर आपलं लक्ष आहे का? आपल्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ होता. भाजी मंडीत कित्येकदा अशा अनेक महिलांची तारांबळ उडते. त्यांना नंतर कळतं की आपले 10-20 रुपये शिल्लक गेले आहेत. आर्थिक साक्षरतेसाठी नेमकं काय करावं? तुमच्या सूचना कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचे काही अनुभव असतील तर ते सुद्धा आवर्जून कळवा. मराठी मंडळीवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.